नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्या आहेत का तुम्ही? तर मी नरोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे पापलेट फ्राय. पापलेट फ्राय कशी करायची ती. तर मला ना नदीचा मासा आवडतो म्हणून मी थोडा अर्धा किलो चिलापी आणायला लावली आणि बाबा म्हणले मला पापलेट. मग बाबांसाठी एक पापलेट आणले. तर हा पापलेट आपण फ्राय करणार आहे. तर कसा फ्राय करायचा हे तुम्हाला दाखवते. तर मला मैद्याचं पीठ लागेल थोडं. तर हा मी मसाला लावून घेते पापलेटला. का हा खालीच राहू दे. याला लिंबू पण लागेल. तुम्हाला मसाला घरचा मसाला आमचा जो आहे ना तो मी याला चोळून घेतलाय. आणि तुम्हाला मसाला नको असेल तर तुम्ही ना याच्यावर पिळकी माझा खराब आहे थोडा लिंबू पिळाय का? ठीक, राहू दे. मला वाटलं पिळा. तर आता हा आपला घरगुती मसाला आहे ना तो मी याला चोळून घेते. यात लावलाय मस्त पैकी. याला आपला घरगुती मसाला आपण चोळून घेतला, याला लावलाय. आता तसेच मी ना ह्यानं ना चमच्यानं ह्याला लसूण आणि कोथिंबीर मी कुटलेला आहे ते पण आपण ह्याला ना चोळून घेऊया. काय नाही, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय जर तुम्हाला करायची असेल ना तर ह्या साध्या पद्धतीनंच. हा बस, आपल्याला काही जास्त घ्यायचं नाही, टेस्टसाठी घ्यायचंय. तर हे कोथिंबीर आणि तर आता हे चिरा पाडलेत ना, या चिरामध्ये लसूण आणि कोथिंबीरीचं हे आपण भरूया म्हणजे निघणार नाही. पीठ आहे ना यातमध्ये टाक थोडंसं असं. हातावर थोडं बस. तर आता हे मैद्याचं पीठ आहे बघा, मी ह्याच्यावर थोडं भुरभुरणार आहे जेणेकरून आपला हा मसाला ना थोडासा भुरभुरणार आहे बघा. थोडासा अगदी मैदा मी भुरभुरलाय. तेल टाकायचं. तर आता मी ह्याच्यात मध्ये मासा टाकते. जर तुम्हाला जर असा एकदम तेलामध्ये नको असेल ना तर तुम्ही केळीच्या पानामध्ये रॅप करून स्टीम करून पण तुम्ही खाऊ शकता. मी एकदा बघा स्टीम केलेलं नाही का रेसिपी मी टाकली होती. तर तुम्हाला असं एकदम डीप फ्राय किंवा असं तेल कट अजिबातच नको असेल तर तुम्ही केळीच्या पानामध्ये पण तुम्ही रॅप करू शकता. तर आता हे आपलं फ्राय होतंय. थोडंसं हाय फ्लेमवर ठेवलंय, नंतर मी लो फ्लेमवर ठेवणार आहे.
मसाला वगैरे काही जास्त काही लागत नाही. आलं लसूण आपलं लसूण आणि कोथिंबीर मेन याचा आहे. तुम्ही घरगुती मसाला लावा किंवा मिरची पावडर लावली तरी चालेल. तुमची चॉईस आहे त्याच्यामध्ये. गिलास नव्हतं का मग? मला हात धुवायला पण पाहिजे. आणि बनवायच्या अगोदर लिंबू टाका, म्हणजे मग ते असं हे होत नाही, मासा असा कडक कडक राहतो. खूप सोपं आहे मैत्रिणींना, मासे पण तळायला खूप सोपं आहे. त्याला झाकूया. पुसायला कापड ठेवा. पुसायचं का कपडे मी आणून ठेवली. का चिलापी पण मी फ्राय करणार आहे. चिलापीला पण मी घरगुती आमचा घरचा मसाला लावलाय आणि लसूण कोथिंबीर लावली. का चिलापी पण मी तळून घेणार आहे. मग जरा तिखट टाक घ्यायला, तिखट कमी पडलं. हाय राहू दे ना, लई तिखट. ह्याला पण लसूण कोथिंबीर लावले. थोडंसं मी मैदा भुरभुरणार आणि ह्याला पण तळून घेणार. असं चाकू वगैरे घ्या, म्हणजे तुम्हाला पलटायला सोपं पडतंय. झाकण टाकूया. मस्तपैकी छान असं का तर ह्याच्यामध्ये आपण हे चिलापी आहे इथे आपण ठेवून देऊया. काय नाही, मी लसूण आणि कोथिंबीर लावलेला आहे. याला काय मी वेगळा काय असा मसाला लावलेला नाही ना, काय नाही. ही नदीची चिलापी असल्यामुळं हा मासा खायला चांगला असतो, बाधत नाही, काय नाही. समुद्राचा मासा कसं जरा हे त्यात उष्ण असतो.
तर आता हे पण आपलं फ्राय होतंय, प्लस भाजी पण होती. तर आता असा आपला आजचा बेत आहे जेवणाचा, मी तुम्हाला दाखवते. आणि ज्यांना ज्यांना मासे आवडतात ना त्यांनी या आमच्याकडं मासे खायला. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला माझा व्हिडिओ बघत चला तुम्ही. म्हणजे वेगळं वेगळं रेसिपीज, आम्ही कुठं फिरायला गेलो हे सगळं तुम्हाला भेटत बघायला. बार्बीला आम्ही गेलो होतो ना, त्याचं बी तुम्हाला दाखवलंय, बार्बीक्यू. तर तुम्ही तिथं पण जावा, लय छान आहे. असं इतकं भारी आहे ना, तुम्हाला असं भाजून समोर देतात खायला. असं भरपूर आयटम आहे तिथं काय काय खायला. एवढं काय माणूस खात नाही म्हणा. सगळ्यांना तळलेले मासे आवडते, सगळ्याच्या आवडीचे मासे असते तळलेले. आपले तळलेत मासे बघा, हो का, मसाला लावून आता हे काढून घेते. आणि हे तेल जे राहिलेलं आहे ना, ते आम्ही ऑमलेट हे किंवा काय बनवताना आम्ही हे वापरणार आहे. तर आपला पापलेट पण तयार आहे, हे पण फ्राय केले. याला आपण इकडं बाजूला सरकवून देऊया. तुम्हाला दाखवते पापलेट फ्राय पण. मग ते मोठं ताट घ्यावं लागेल. पापलेट फ्राय आणि चिलापी फ्राय. हे चिलापी आहे, हे पापलेट आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओवरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि शेअर करा. आणि हे पापलेट फ्राय आणि चिलापी फ्राय हे कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ बघत चला. आणि थँक्यू. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा.